तुळजापूरमध्ये सध्या पार्किंगच्या नावाखाली भाविकांची लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते रमेश काका कदम यांनी केला आहे. मनमानी पार्किंग शुल्क आकारले जात असल्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच तुळजापूरमध्ये भाविकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचेही त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे भाविकांसाठी शौचालयाची कोणतीही योग्य व्यवस्था नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. या समस्येमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या सर्व प्रकारांवर संताप व्यक्त करत रमेश काका कदम यांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून तातडीने योग्य ती कारवाई करून भाविकांची होणारी गैरसोय थांबावी अशी मागणी केली आहे. येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगची सुविधा ही एकदम ही आहे आणि आम्ही निवेदन देऊन सुद्धा ह्याच्याकडे दुर्लक्ष केला जात आहे. मग आता वरदास्त कुणाचा आहे? 71 रुपये पार्किंगला घेतले जातात. सुलभ शौचालय नाही व कुठेही पावती फाडली जाते. ह्याची शासनाने दखल घ्यावी. वारंवार आम्ही कल्पना देऊन सुद्धा ह्याचा पावती फाडाचा नियम किती आहे व ह्याला पार्किंगला जागा आहे का नाही, येणाऱ्या भाविकांसाठी शौचालयाची जागा आहे का नाही, असं फुटपाथवरच पावती फाडून असं सोडतात. 70 रुपये घेतात व इथं येणाऱ्या भाविकांची तिथं पुन्हा 1000 रुपये फाईन केला जातो. ह्याच्याकडे सगळं दुर्लक्ष चालू आहे. ह्याच्या वरदास्त कुणाचा आहे? आणि अजून वर्ण म्हणतात विकास चालू आहे. ही विकास ह्या पद्धतीचा आहे का? येणाऱ्या भाविकांची लूट चालू आहे. पावती फाडून भाविकांनी गाड्या लावायच्या कुठं? पावती फाडून 70 रुपयाची पावती फाडून भक्त भाविकांनी गाडी लावायची कुठं? 70 रुपये चालू आहे. पण तुम्हाला जर भाविकाच्या गाड्याची व्यवस्था करणं होत नसेल तर 70 रुपये पावती घेऊ नका. तुम्ही सरळ मोकळा आणि खुल्ला प्रश्न आहे, घेऊ नका. त्यांना सुलभ शौचालय लागते, त्यांना पाण्याची व्यवस्था लागते. ते कुठं आहे ती व्यवस्था? गाड्या कुठं लागतात? लोकांच्या व्यापाराच्या दुकानदारासमोर लोकांना त्रास. तुम्ही पैसे घेता, गाड्या कुठेही सोडून घेता. फक्त भाविकाला विनाकारण का त्रास द्यायलो तुम्ही? कशामुळे कारण हो? तुम्ही पावती घ्या. त्या पावती घेण्यावर तुम्ही जशी पावती घेता तशी भक्तांची बी व्यवस्था करा ना. भक्ताला बी जागा द्या ना कुठेतरी. भक्ताला एका साईडला जागा द्या, त्यांची गाडी लावायला जागा द्या, त्यांना विसावा त्यांना बसण्यासाठी, त्या ड्रायव्हरला बसण्यासाठी तिथं त्यांना जागा द्या. शौचालयाची तिथं जागा द्या. त्यांना आराम करण्यासाठी, भक्त भाविकांसाठी बसून थोडं भोजन जेवण करण्यासाठी जागा हवी, ही उपलब्ध करून द्या. असं तुम्ही पावती घ्यायची मोकार सोडून द्यायचं. मी रमेश रंगनाथराव कदम चुचले, उपशहर प्रमुख आहे शिंदे गटाचा. त्या आमच्या इथल्या ज्या मेगा मंडळाच्या वतीनं निवेदन दिलं होतं आणि काही म्हणजे नेते मंडळी असं म्हणतात की विकास चालू आहे तुळजापूरचा. आज ही शौचालय आहे. मला माझ्या हिशोबाने 10 वर्ष झालं हा विकास तुळजापूरचा विकास. येणाऱ्या भाविकांसाठी एवढं म्हणजे शौचालय बांधूनसुद्धा ह्याचा दुरावस्था बघा किती आहे. लाजिरवाणी गोष्ट आहे. येणाऱ्या भाविकांना असूनसुद्धा सुविधा आणला देता येत नाहीत. मग कुणाच्या वरदास्त ह्याच्यावर ह्याचा जरा जनतेने लक्ष द्यावे आणि येणाऱ्या भाविकांसाठी ही सगळी सुविधा चालू करण्यात यावी. आम्ही निवेदन पाठपुरावा करूनसुद्धा दुर्लक्षाचं चालू आहे. प्रशासनाला आम्ही वारंवार कल्पना देतो आहे की बाबा येणाऱ्या भाविकांसाठी शौचालय दुरुस्त करून घ्या. पहिले एक शौचालय आहे तिथं निजामकालीन शौचालय नाही होतं. जे अंबिका मंडळाच्या वतीने निवेदन देऊनसुद्धा यांनी दुर्लक्ष करत आहेत आणि अजून विकास करायचा म्हणतात. आमचा स्वतःचा विकास करत आहे का येणाऱ्या भाविकांचा विकास करायचा हे आम्हाला हे बघा. या 8-10 वर्ष झालं हाचा विकास चालू आहे. हे बघा प्रशासनाला आता काय सांगायचं सांगा. आता ही रेखीव चित्र आहे, ओरिजिनल लाईव्ह चित्र आहे ओरिजिनल. आता काय 10 वर्ष झालं. 10 वर्ष झालं 5 कोटी रुपये खर्च करून ही उलाढाल केलेली आहे येणाऱ्या भाविकांसाठी. मग आता काय करायचं नेमकं? काय कसं करा? आंदोलन कसं? रुपेश डोलारे, जनशक्ती, तुळजापूर.